लालबागच्या राजाचे आपण दर्शन घेऊयात। आता आज निरोप देण्यात येणार आहे। मिरवणुकीला आता सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात आता या ठिकाणी पूजा आरती झाल्यानंतर या ठिकाणी सकाळी 10 नंतर खरं तर लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल। मात्र त्याआधी ही संपूर्ण तयारी आपण पाहतोय। दुसरीकडे आपण हे दृश्य पाहतोय चिंचपोकळीचा चिंतामणी या ठिकाणी सुद्धा मंडळ आता बाप्पाच्या विसर्जनासाठी आता सज्ज झालेला पाहायला मिळतोय। सकाळी 9 वाजल्यापासून आता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। कोळी बांधवांकडून या ठिकाणी अनोखी अशी बाप्पाला मानवंदना दिली जाणार आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाची आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीची। महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची या ठिकाणी आज सांगता होते। आज अनंत चतुर्दशी आणि या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे। जड अंतकरणाने बाप्पाला आज या ठिकाणी निरोप दिला जाणार। गेली 10 दिवस या ठिकाणी गणेश भक्त मनोभावे पूजा करतात आणि आज या ठिकाणी 11व्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो। आपल्या लाडक्या बाप्पाचे भावपूर्ण निरोप देताना गणेश भक्तांचा उत्साह जल्लोष, जड अंतकरणाने बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा या ठिकाणी घोषणा प्रेमळ साथ या ठिकाणी दिली जाते। आणि आता आपण ही दोन दृश्य पाहतोय, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी। त्या ठिकाणी गणेश मंडळ आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळतात। पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज आहेत। मोठ्या संख्येने भाविक भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय चोख बंदोबस्त पोलिसांचा, एआयचा सुद्धा या ठिकाणी आता वापर केला जाणार आहे। ड्रोनद्वारे सुद्धा या ठिकाणी आता नजर ठेवली जाणार आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची आजची वेळ। गेली 10 दिवस गणेश भक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचे भावपूर्ण निरोप देताना गणेश भक्तांचा उत्साह आणि जल्लोष असतोच, पण त्यासोबत पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथही दिली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।